नमस्कार, मी विशाल पाटील। राज्यामध्ये राजकारण चांगलंच तापलेलं आहे। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरतीये, तर मुंडे आणि जरांगे यांच्यातील संघर्ष आता चाचणीच्या टप्प्यावर आहे। दोघांकडून एकमेकांच्या नार्को टेस्टची मागणी होऊ लागली आहे। दरम्यान सिंधुदुर्गात शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे जुने दरवाजे पुन्हा उघडणार का, या युतीच्या चर्चांनी माहेर शोधलेला आहे। तर रत्नागिरीमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांनी मुलीसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा आहेत त्या जोर धरतात। तिकडे बिहारमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ऐतिहासिक मतदान झालंय, तर दुसरीकडे दिल्लीच्या JNU मध्ये पुन्हा एकदा डाव्या वादळाची लाट उसळली आहे। दरम्यान मुंबईमध्ये लोकलच्या रुळांवर भीषण अपघात घडलेला आहे आणि पुण्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकला थोडक्यात बचावल्याचा थरारक प्रसंग सध्या चांगलाच व्हायरल होतोय। या सर्व घडामोडींदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एक कडक आदेश दिलेला आहे। भटक्या कुत्र्यांना तत्काळ हटवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। चला तर मग पाहूयात आजचा दिवस कोणत्या नव्या वळणावरती नेतो राज्य आणि देशाचं संपूर्ण राजकारण। दिवसभरातील पहिला मोठा महत्त्वाचा मुद्दा, 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली। तसंच यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये मोजल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केलेला होता। त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये 6 सदस्य शासकीय समिती गठीत करण्यात आलेली असून त्यांना एका महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठीनं ही बातमी लावून धरल्यानंतर जमिनीचा व्यवहार रद्द झाल्याची माहिती खुद्द अजित पवारांनी दिली। दरम्यान गुरुवारी जेव्हा अजित पवारांना या जमीन घोटाळ्याबाबत विचारण्यात आलं होतं, तेव्हा मात्र त्यांनी आपल्याला काहीही माहिती नसल्याचं सांगत थेट या प्रकरणात हात झटकले होते। मात्र यावरून आता विरोधकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। दरम्यान ही पहिलीच वेळ नाहीये, याआधी देखील नैतिकतेच्या मुद्द्यावरून बऱ्याच नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता, त्याची आठवण करून द्यायची वेळ। बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले, महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री अंतुले यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले, पण सिमेंट घोटाळ्यामुळे त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आलं आणि 12 जानेवारी 1982 रोजी राजीनामा द्यावा लागला। दुसरं नाव शिवाजी पाटील निलंगेकर। 1985 मध्ये मुख्यमंत्री झालेल्या डॉक्टर निलंगेकरांनी मुलीच्या MBBS परीक्षेमध्ये गुण वाढवल्याच्या आरोपांनंतर 6 मार्च 1986 रोजी राजीनामा दिला। त्यांचा कार्यकाळ हा फक्त 9 महिन्यांपर्यंतच टिकलेला होता। त्यानंतर छगन भुजबळ तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळ्याच्या आरोपांमुळे 2003 मध्ये उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यावेळी ते गृहमंत्री पदावर होते आणि मुद्दा संपूर्ण देशभर गाजला। विलासराव देशमुख, 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेलमध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सोबत गेल्याच्या वादामुळे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना 2008 मध्ये आपला राजीनामा द्यावा लागलेला होता। RR पाटील, मुंबईवरील 26/11 हल्ल्यानंतर बडे शहरांमध्ये असे प्रकार होतात या वक्तव्यावरून RR पाटलांवरती टीका झाली। त्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून RR पाटील यांना आपला राजीनामा द्यावा लागला। अशोक चव्हाण, विलासराव देशमुख यांच्यानंतर मराठवाड्यातील अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली। आदर्श सोसायटी प्रकरणामध्ये लष्कराशी संबंधित नसलेल्या सदस्यांना फ्लॅट्स दिल्याच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला। अवघ्या 1.5 वर्षात त्यांना आपलं पद सोडावं लागलं। त्यानंतर पुढचं नाव येतंय एकनाथ खडसेंचं। दाऊदशी संपर्क आणि भोसरी MIDC जमीन घोटाळ्याच्या आरोपांनंतर आंदोलनाच्या दबावात मंत्री एकनाथ खडसे यांनी 4 जून 2016 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर नाव येतंय संजय राठोड यांचं। एका तरुणीच्या आत्महत्येनंतर कॉल रेकॉर्डिंगमुळे नाव समोर आल्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत फेब्रुवारी 2021 मध्ये राजीनामा सादर केला। त्यानंतर नाव येतंय अनिल देशमुखांचं। अनिल देशमुख, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती 100 कोटी वसुलीचे आरोप झाल्यानं न्यायालयीन चौकशीनंतर 5 एप्रिल 2021 रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर ते जवळपास 2 वर्ष तुरुंगातच होते। बरं, आता येऊयात मूळ मुद्द्याकडे। विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना दिसते, मात्र त्याआधी
अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. केव्हा केव्हा हे सगळं घडलंय त्यावर एक नजर. अजित पवार 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर 25 सप्टेंबर 2012 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपला राजीनामा दिला. सरकारी आर्थिक सर्वेक्षणामध्ये सिंचन सुधारणा फक्त 0.1% असल्याचं नमूद झालेलं होतं. बरं, आता आपल्या मुलामुळे अजित पवार चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. पार्थ पवारांवर घोटाळ्याचे आरोप होत असल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. दरम्यान या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 5,89,31,000 रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. यामध्ये पार्थ पवारांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंग पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचा समावेश आहे. पवारांच्या कंपनीमध्ये दिग्विजय यांचा 1% वाटा आहे, तर पार्थ पवारांकडे 99% हिस्सा आहे. असं असताना देखील या प्रकरणामध्ये पार्थ पवारांवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये. तो का दाखल करण्यात आलेला नाही याचं उत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. महसूल खात्यांनी प्राथमिक जी काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी सह्या केल्या, ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील. तर पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही हे तर बावनकुळेंनी स्पष्ट केलं. दरम्यान पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीमध्ये दिग्विजय पाटील हे भागीदार असून ते त्यांचे मामे भाऊ देखील आहेत. धाराशिव जिल्ह्यामधील तेरगावचे रहिवासी दिग्विजय अमरसिंग पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे अमरसिंग पाटील यांचे पुत्र आहेत. म्हणजेच काय, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या भावाचा तो मुलगा आहे. आणि त्या दिग्विजय पाटलांचाही परिचय एकदा आपण करून घेणार आहोत. तर अमेडिया कंपनीमध्ये दिग्विजय पाटील भागीदार आहेत. अमेडिया कंपनीत दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे खरं तर मामे भाऊ आहे, ज्यांनी या कंपनीमध्ये त्यांच्याशी पार्टनरशिप केली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या भावाचा तो मुलगा आहे. तर दिग्विजय लहानपणापासूनच आत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे राहिलेले आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यातल्या बिब्वेवाडी इथे झालंय. पुढील शिक्षण हे MIT महाविद्यालयामधून BA पदवीपर्यंत पूर्ण झालंय. तर पार्थ पवारांच्या अडचणी वाढवणारी बातमी आता यावेळेला पाहणार आहोत, कारण पार्थ पवारांच्या नावावर असणाऱ्या इतरही कंपन्यांची माहिती आता समोर आली आहे. तब्बल 12 कंपन्यांची नावं समोर येत आहेत. लोकशाही मराठीला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. 12 पैकी 3 कंपन्यांमध्ये पार्थ पवार, दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत. जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं नाव इतर 2 कंपन्यांची चौकशी आता या निमित्तानं होणार का, हा प्रश्न लोकशाही मराठी उपस्थित करते. कारण या प्रकरणामध्ये आम्ही सखोल माहिती घेतल्यावर त्यातील 3 कंपन्यांमध्ये दिग्विजय पाटील हेच पार्टनर असल्याची माहिती समोर आली आहे. पार्थ पवार संचालक असलेल्या एकूण 14 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांमध्ये पार्थ पवार अजूनही संचालक आहेत, तर उरलेल्या 8 कंपन्यांमध्ये संचालक पदावरती पार्थ पवार सध्या नाही आहेत. तर एकंदरीतच पार्थ पवारांशी संबंधित असलेल्या कंपन्यांची नावं आपण यावेळेला पाहतोय. FP रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड, सुतारा ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, रेवती बिल्डकॉन PVT लिमिटेड, अनंता कॉन्सोलिडेट प्रायव्हेट लिमिटेड, महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, अमेडा एंटरप्राइजेस लिमिटेड, त्यानंतर अमेडा होल्डिंग LLP, अनंता मेर्क्स LLP, बिल्डिंग कॅसल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, अमिको ॲग्री कमॉडिटीज LLP, EVA ग्लोबल लॉजिस्टिक्स LLP, भैरवनाथ कन्सल्टन्सी LLP, तर दिग्विजय पाटीलशी संबंधित ज्या कंपन्या आहेत त्यांची नावं आपण यावेळेला पाहूयात.
डीव्हीजे इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड, महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन LLP आणि अमेडा एंटरप्राइजेस LLP, अमेडिया होल्डिंग LLP, अमेडिया एंटरप्राइजेस LLP, सुतारा ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तर खुद्द सुनेत्रा पवार, जय पवार पार्टनर आहेत. सुतारा ॲग्रो कंपनी ही सध्या बंद आहे. रेवती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सुनेत्रा पवार, प्रतिभा पवार पार्टनर आहेत. रेवती बिल्डकॉन कंपनीचं कामकाज यावेळी सक्रिय अवस्थेमध्ये आहे. तर एकंदरीतच या कंपन्यांमध्ये संपूर्ण कुटुंबच सामील आहे का, हा प्रश्न निश्चित या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण रेवती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही खासगी कंपनी आहे. 23 डिसेंबर 1981 रोजी कंपनीची स्थापना करण्यात आलेली होती. सध्याचे संचालक सुनेत्रा, पार्थ आणि प्रतिभा पवार आहेत. शेअर्सद्वारे मर्यादित कंपनी म्हणून वर्गीकृत करण्यात आलेलं आहे. 44 वर्षांपासून प्रामुख्याने वित्त व्यवसायामध्ये. सध्या कंपनीचं कामकाज सक्रिय आहे. अधिकृत भांडवल हे 1 लाख रुपये, पेडअप भांडवल हे 100% इतकं आहे. दिवसभरातील दुसरी महत्त्वाची बातमी. राज्यातील राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजलेली आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांनी मोठा दावा करत मला मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झाली असल्याचं म्हटलंय. आणि या धक्कादायक आरोपांनंतर मराठा आरक्षण चळवळी भोवती नव्या वादाची ठिणगी पडलेली आहे. जरांगेंनी थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होताना दिसते. दरम्यान धनंजय मुंडे यांनी जरांगेंचे आरोप फेटाळत प्रतिक्रिया दिली आहे. हा राजकीय हेतूने केलेला प्रयत्न असून माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा हा डाव असल्याचं मुंडेंनी म्हटलंय. तसंच मुंडे यांनी स्वतःच या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी करत पारदर्शकतेचा आग्रह धरलाय. तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा PA. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं. तर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले आहेत असे. तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर CBIनीच केली पाहिजे. इतकंच काय तर धनंजय मुंडे यांनी देखील मनोज जरांगेंवरती गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. सत्य समोर आणण्यासाठी वैज्ञानिक चौकशीच योग्य मार्ग आहे असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे. दरम्यान जरांगे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलेलं आहे की मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. मात्र धनंजय मुंडेंनीही ती करावी. तसंच धनंजय मुंडे यांचं वागणं हे नियतीला मान्य नसल्याचंही जरांगे म्हणाले. तर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग
आणि नार्कोची टेस्ट एकदा करू, म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय. गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो, आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर, मला माहित नाही, तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे, मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या, नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या SP साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्ट. अरे जातवा नाही रे, धन्यातो यासारखा नाही मी. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या आज दिवसभरातले पहिले गेस्ट जोडले गेलेले आहेत आणि ते म्हणजे OBC नेते मंगेश ससाणे आपल्यासोबत आहेत. मंगेशजी, आपलं खूप खूप स्वागत. मंगेशजी, दिवसभरात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा हाच राहिला, जीवे मारण्याच्या धमकी संदर्भातला आणि दिलेल्या सुपारी संदर्भातला. ज्यावेळेला खुद्द मनोज जरांगे आरोप करताना दिसत आहेत, त्यावेळेला गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी मुंडेंवरती केलेले आहे. मात्र धनंजय मुंडेंनी पलटवार करत असा कुठल्याही प्रकारच्या कटात आपण सामील नसल्याचं स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे गंगाधर काळकुटे यांना देखील जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त आहे. लक्ष्मण हाकेंना देखील अशाच प्रकारे जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त दिसतंय. काय चाललंय राज्याच्या राजकारणामध्ये, ज्या वेळेला विविध कारणांसाठी आंदोलनं केली जात आहेत, मात्र आंदोलकांवरती जर जीवघेणे हल्ले होणार असतील, आंदोलकांना अशा प्रकारचे राजकीय नेते मंडळींवरती आरोप करावे लागत असतील, तर कुठे चाललाय आपला महाराष्ट्र या घडीला? मंगेशजी. नाही, मुळात आपण हे जे पाहिलं तर हे जरांगेंचे हे आरोप एकदम बालबुद्धी बालिशपणाचे आहेत. कसे? हे ते जे त्यांनी सांगितलं की ते म्हणतात की बाबा माझ्या जीवे मारण्याचा कट. मग मुख्यतः जर जे 2 आरोपी पकडलेले आहेत, एकाचं नाव अमोल खुने आणि जे गरड आहेत, हे मुळामध्ये जरांगेंचे जुने सहकारी आहेत. जरांगेंनी पुण्यामध्ये काय उद्योग केले होते, त्याच्यामध्ये त्यांच्यावर पोलीस केस झाले. आता ते कोर्टाच्या खेट्या मारतात. त्यांनी मध्ये येऊन स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जरांगेंनी आम्हाला अडकवलेलं आहे. मग कुठेतरी, आणि आता त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल तर त्यांची आता PC घेतलेली आहे पोलीस कस्टडीमध्ये. त्यांचे सगळे CDR, त्यांचे जबाब घेतले जातील. त्यांनी जे काय पुरावे ते जे पोलिसांना येतील ते समोर येतील. जरांगेंनी इथं येऊन काहीतरी 2.5 कोटीची कुठली तरी एखादी क्लिप दाखवायची. तुम्हाला जर खरंच वाटतंय ना की तुमच्या जर काय असा कुठला कट रचलेला आहे, तर मग अशा 1-2 क्लिप कशाला व्हायरल करता? याच्यामधनं डायल्यूट होऊन जाईल, कुठंतरी वेगळं वळण निघेल. तुम्ही त्याच्यामध्ये हे जे आता अख्ख्या मीडियाला ते जे क्लिप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवली, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे म्हणतात की बाबा मी नवीन नाही देत, मी जुनीच माझी गाडी देतो. आता इतकं साधं एखादा एक शुल्लक गोष्ट आहे, जर एखाद्याला एवढा मोठा कट करायचा आहे, इतका मोठा नेता आहे, मंत्रिपदी राहिलेला आहे, तर तो स्वतःची गाडी देईल का अशा कटामध्ये? आणि ते पण जाहीर मी फोनवर असं कोण बोलल का? म्हणजे या जरांगेने आतापर्यंत सगळ्यांवर शंका घेतलेल्या आहेत की तो एवढ्याचे भुजबळ माझ्यासाठी काहीतरी करतात. देवेंद्र फडणवीसनी माझ्या विरुद्ध कट रचलाय. मध्ये कुठेतरी ते ड्रोन दिसलं तर फडणवीसनी ड्रोन पाठवलंय. त्यामुळं या जरांगेंचं आता झालंय काय माहितीये का, त्यांनी ते 2 सप्टेंबरचा GR आणला. आता त्याच्यात या जरांगेंकडे अजेंडा नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत. मग कुठेतरी अटेन्शन सिकिंग करायचं, मीडिया अटेन्शन घ्यायचं, म्हणजे आपल्याला सहानुभूती मिळेल. आता समाज त्यांच्याकडे फिरकत नाहीये, तेव्हा एका साईडला पडल्यागत झाले. मग कुठेतरी मग समाजाला भावनिक करायचं, असं कुठल्या तरी मीडियाच्या ह्याच्यात थांबायचं, आरोप प्रत्यारोप करायचे. अजेंडा नसल्यामुळं हा नवीन काहीतरी एक घाट घातलेला आहे. पण ह्यांनी होतंय काय, तर महाराष्ट्राचा आता कुठेतरी बाबा सण सूद झाले, आता इलेक्शनचे दिवस आहेत, तर कुठेतरी समाज मन भरकटवता यायचं. मंगेशजी, मग समाजमन भरकटवण्याचा जर यामध्ये आरोप असेल, तर मग दुसरीकडे आपलं क्लॅरिफिकेशन देण्यासाठी स्वतः धनंजय मुंडेंना का समोर यावं लागतं, का त्यांना क्लॅरिफिकेशन द्यावं लागतं? आणि आता तर त्यांनी थेट महाराष्ट्रात नव्हे, CBIनं या संदर्भातली चाचणी करावी, तपास करावा असं का म्हटलं? नाही, साहजिकच आहे ना. तुम्ही जर स्पष्ट मीडिया समोर येऊन तुम्ही त्यांचं नाव घेताय, काहीतरी ते एखादी क्लिप त्याच्या आपलं काम झालं का, काय झालं का, अजिबात नाही. त्यामुळे जर एखादा जर कोण जरांगे सारखा व्यक्ती जर आरोप घेत असेल तर त्याचं स्पष्टीकरण, याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे की माझी CBI चौकशी करा, माझी नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा. एवढं खुल्लच मुंडे साहेब, धनंजय मुंडे बोलतात ना, त्यांनी केलं असतं तर त्यांनी समोर आले नसते, मीडियाला सामोरे गेले नसते.
आणि मुळामध्ये याचं स्पष्टीकरण जे तपासी अधिकारी असतील, डीवायएसपी असतील, एसपी असतील, यांनी पटकन या प्रकरणाचा समोर येऊन खुलासा केला पाहिजे. बरोबर आहे त्यांच्याकडे मंगेशजी. कुठले पुरावे प्राप्त झालेले आहेत. तुम्ही ज्या प्रकारे एक शंका उपस्थित करताना दिसताय, या शंकेचं समाधान तपासाअंतीच स्पष्ट होताना दिसेल. मात्र हे उगाच अटेन्शन सिकिंग साठी केलं जात असल्याचा गंभीर आरोप 100% आपणही यावेळेला करताय. अजय नक्कीच धन्यवाद. जरांगेकडे अजेंडा नाही आता. बरं, आता आरक्षणाचा मुद्दा संपलेला आहे. 2 सप्टेंबरचा जी.आर आलाय. मग आता इलेक्शन तर आलेत. आता आपल्याकडे लक्ष कसं जाईल, समाज भावनिक कसा होईल. त्यांनी पहिल्यापासून अशीच समाजाला भावनिक करूनच पोळी भाजलेली आहे. पण बरं, याने या होतंय काय? आरोपांना नेमकं आता कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं त्याकडे आमचंही लक्ष असेल. मात्र तुम्हाला वाटतंय की कुठेतरी बनावट हा संपूर्ण प्रकार असल्याचा थेट खुलासा तुम्ही करता. धन्यवाद मंगेश ससाणे, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि चर्चा केलीत त्यासाठी. धन्यवाद. दिवसभरातील तिसरी महत्वाची बातमी. शिवसेनेच्या फुटीनंतर महाराष्ट्रामधील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झालेले आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या वेगळ्या वाटांनी राज्यामध्ये 2 शिवसेना उभ्या ठाकल्या. एक सत्ता गाजवणारी तर दुसरी संघटनात्मक लढाई लढणारी. दोन्ही गटांमध्ये मतभेद तीव्र असले तरी देखील आगामी स्थानिक निवडणुकीमध्ये नव्या राजकीय शक्यता निर्माण होताना दिसतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपनं स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं संघटन बळकट करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. विशेष म्हणजे कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप आमदार नितेश राणेंचा प्रभाव कमी करण्यासाठी शिंदेंची शिवसेना महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न आणि पर्याय विचारात घेत असल्याची माहिती मिळते. नुकतीच शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते आणि काही सामाजिक संघटनांमध्ये अशा संभाव्य आघाडीवर बैठक झाल्याचं कळतंय. आणि या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात एक सवाल उपस्थित होतोय की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात पुन्हा काही युती होणार का? अद्याप या चर्चांवर अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसली तरी सिंधुदुर्गामध्ये नव्या राजकीय मैत्रीच्या खुणा दिसू लागलेल्या दरम्यान याबाबत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार राजन तेली स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राजन तेलीजी, सूत्रांनी खरोखर ही माहिती दिलेली आहे की एका वेगळ्या समीकरणाची नांदी होत असल्याचं दिसतंय. नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत आहे आणि भाजपनं जो स्वबळाचा नारा दिलेला आहे त्याला कुठेतरी आव्हान देण्याचा प्रयत्न दोन्ही शिवसेना एकत्र येऊन करताना दिसतील का? राजनजी, बघा, आपल्याकडे शहरातल्या काही सगळे जे मान्यवर आहेत, काही तिथले वतनदार आहेत, काही व्यापारी आहेत, काही डॉक्टर आहेत, वकील आहेत, त्यांचा एक प्रस्ताव असा आलेला होता की शहरामध्ये जर आपण सगळ्यांनी आघाडी केली आणि आघाडीच्या माध्यमातून जर निवडणूक लढवली तर तुमचं काय म्हणणं आहे? म्हटलं हे सगळे जे अधिकार आहेत ते म्हटलं आमच्या कोर टीमला आहेत आणि कोर टीम वरून नंतर मग वरिष्ठांकडे विचारल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या संदर्भात बोलता येईल अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगितलं. ही प्रायमरी धर्माची चर्चा आहे. याच्यात सगळे काही उबाटा आहे, अमुगा असा विषय नाही आहे. गावातली सगळी वडीलधारी मंडळी, जी प्रतिष्ठित मंडळी, ही एकत्र झालेली आहे आणि त्यांनी ठेवलेला प्रस्ताव आहे तो कुठल्या पक्षाने ठेवलेला प्रस्ताव नाही आहे. हे आपल्याला जे वाटतं की बाबा शिंदे सेना आणि हे असं एकत्र येईल, असं हे चुकीचं आहे किंवा कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी एकत्र आलोय असा त्याचा अर्थ नाही आहे. अर्थ एकत्र आहे, गाव छोटा आहे आणि गावाच्या विकासासाठी जर आपण एकत्र आलो तर गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं होईल, हे लोकांचं म्हणणं आहे आणि प्रतिष्ठित लोकांचं म्हणणं आहे. तेवढ्यासाठीच आम्ही एकत्र म्हणजे त्यांचा प्रस्ताव आहे आणि तो प्रस्ताव आम्ही वरिष्ठांकडे दिलेला आहे. उद्याच उदय सामंत आणि निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय होईल. आज कुठला निर्णय आम्ही घेतलेला नाहीये. हा निर्णय सगळा त्यांच्या कोर्टात आहे. बरं राजनजी, मात्र ज्या प्रकारचा पडसाद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, एक छोटा प्रस्ताव आलेला आहे, प्रस्तावाचं रूपांतर मात्र महाराष्ट्र स्तरावरती व्हावं, प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे एकत्रितपणे लढत द्यावी असा विचार करावासा वाटतोय का तुम्हाला? नाही बघा, माझा विचाराचा प्रश्नच नाहीये. जो प्रस्ताव त्यांचा जो आला तो प्रस्ताव आम्ही तिकडे पाठवलेला आहे वरच्या म्हणजे आमच्या वरिष्ठांकडे. त्यांच्या प्रस्तावाचं उत्तर आल्यानंतरच आपल्याला सांगता येईल. आज हा अधिकार मला नाहीये. हा अधिकार शेवटी वरिष्ठ मंडळी आहेत, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे याच्यावर, त्या प्रस्तावावर.
आणि समजा युतीचा प्रस्ताव उद्या पुढे आला, समजा जर खरोखर झाला हा. तर युतीमध्ये लढू. असा कुठलाही निर्णय झालेला नाही आतापर्यंत. जो प्रस्ताव आला तो प्रस्ताव फक्त वरिष्ठांपर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे. जर निर्णय, मी पुन्हा सांगतो, जर निर्णय त्यांचा आला वा युतीचा निर्णय आला तर युतीचा निर्णय स्वीकारला जाईल. कोणाला टार्गेट करण्यासाठी नाही. शेवटी युतीतले दोन्ही शिवसेना हा वेगळा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष वेगळा पक्ष आहे आणि युतीमध्ये शेवटी खाली राज्य करतात. त्यामुळे तसं कोणाशी भांडणाचा किंवा वादाचा विषय नाहीये. प्रत्येकाला पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे. बरं. त्याप्रमाणे शिवसेनेवाले आपले पार्टी वाढवतात आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आपल्या पद्धतीने लढतंय. त्यामुळे याच्यात वादविवादचा विषय येणार नाही. याच्यात शेवटी जो प्रश्न आहे तो निर्णय घ्यायचा आहे, तो वरिष्ठांनी घ्यायचा आहे आणि हा निर्णय तो जो घेतील निर्णय तो आम्ही सगळं त्याचं पालन करू. पण राजन तेलीजी, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की स्वबळाचा नारा सिंधुदुर्गामध्ये स्वतः भाजपनं दिलेला आहे. मात्र दुसरीकडे यापूर्वी ज्या सहकाऱ्यांबरोबर आपण काम केलेलं होतं ते सहकारी आता दोन वेगवेगळ्या शिवसेनेमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. कुठेतरी एकत्र यावं अशी इच्छा सैनिकांची नाहीये का? मग इच्छा इथे कोणाची आहे याच्याशी आपण आज बोलत नाहीये. शेवटी शहरातली जी सगळी मंडळी आहेत, मी पुन्हा सांगतो की त्या लोकांनी प्रस्ताव ठेवलेला आहे आणि तो प्रस्ताव जर वरती मान्य केला तरच आपल्याला पुढे जायचं आहे. तो जो काय निर्णय आहे, उद्या या ठिकाणी उदय सामंत, आदरणीय निलेश राणे दोघे पण येत आहेत आणि आदरणीय खासदार साहेब राणे साहेब पण या जिल्ह्यात आलेले आहेत. उद्या ही जी वरिष्ठ मंडळी निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणेच पुढे आपल्याला वागता येईल. नक्कीच. धन्यवाद राजन तेलीजी, आपण लोकशाही मराठी बरोबर जोडला गेलात आणि या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी. आज दिवसभरातली चौथी महत्वाची बातमी. सिंधुदुर्ग नंतर आता रत्नागिरीमध्ये नव्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे सावंत यांच्या मुलीचा विवाह ठाकरे गटाचे उपनेते बाळ माने यांच्या मुलासोबत झालेला असून त्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि या हालचालींमुळे भाजप आणि शिंदेंची शिवसेना तसंच ठाकरेंची शिवसेना यांच्यातील समीकरणं नव्यानं बदलण्याची चिन्ह दिसतात. राजीनाम्याबद्दल राजेश सावंत यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आपण आधी पाहणार आहोत. पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वेळा मला तर पुढे महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहायला लागेल आणि तशावेळी ते राहणं योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं आणि त्यामुळे नैतिकता म्हणून मी पार्टीचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा माननीय चव्हाण साहेबांकडे दिला. मी राजीनामा दिला, स्वीकारला की नाही मला नाही माहिती. तर राजेश सावंत यांच्या या निर्णयानं मतदारसंघामध्ये विविध चर्चा रंगलेल्या आहेत. काहींचं म्हणणं आहे की सावंत यांनी लेकीच्या राजकीय भविष्यासाठीच पदाचा त्याग केलेला असून हा निर्णय शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील संभाव्य समन्वयाचा संकेतही ठरू शकतो. आधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन्ही पक्षांमधील बैठकांच्या चर्चांमुळे शिवसेनेची पुन्हा एकत्र येण्याची शक्यता अशा चर्चांना उधाण निर्माण झाल्यात नवल नाहीये. दिवसभरातील पाचवी महत्वाची बातमी. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडलंय. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 जागांवर मतदान पार पडलं. तर बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये पहिल्या टप्प्यात मतदानात ऐतिहासिक अशी वाढ झालेली आहे. निवडणूक आयोगाच्या मते महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. बिहारमध्ये झालेल्या मोठ्या मतदानावर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी वाढलेलं मतदान लक्षात घेता मोठा दावा केलेला आहे. बिहारच्या जनतेला बदल हवाय असं वक्तव्य करत प्रशांत किशोर यांनी वाढलेल्या मतदानावर आपला हा दावा केला. तर पहिल्या टप्प्यामधलं ऐतिहासिक मतदान आपण यावेळेला पाहतोय. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 64.46% इतकं मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 जागांवर हे मतदान झालेलं आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 1314 उमेदवारांनी निवडणूक लढवली. तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा पहिल्या टप्प्यात मतदानामध्ये वाढ झालेली आहे.
गेल्या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यात 121 जागांवर 55.81% इतकं मतदान झालं, तर 1192 पुरुष आणि 122 महिलांचा त्यामध्ये समावेश आहे. मतदानासाठी महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. दिवसभरातली 6वी महत्वाची बातमी. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील विद्यार्थी राजकारणामध्ये पुन्हा एकदा डाव्या लाटेचं वर्चस्व दिसून आलं. JNU विद्यार्थी संघ निवडणुकीमध्ये डाव्या युनिटी पॅनलनं सर्व 4ही पदांवर विजय मिळवत निर्णायक यश मिळवलेलं आहे आणि या निकालानंतर कॅम्पसमधील त्यांचं वैचारिक वर्चस्व आणखी मजबूत झालंय. डाव्या युनिटच्या अदिती मिश्रा 1937 मतांनी JNUS या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विकास पटेल यांना 1488 मतं मिळाली. म्हणजेच 449 मतांच्या फरकानं अदिती मिश्रा विजयी झालेल्या. उपाध्यक्षपदासाठी डाव्या एकतेच्या उमेदवार के गोपिका यांनी 3101 मतांसह दणदणीत विजय मिळवला, तर ABVPच्या तान्या कुमारी 1787 मतांसह मागं राहिल्या. तसंच सरचिटणीस पदाची लढत चुरशीची झाली आहे. डाव्या युनिटीचे सुनील यादव यांनी ABVPचे राजेश्वर कांत दुबे यांना केवळ 24 मतांनी पराभूत केलाय, तर दानिश अली यांनी 2083 मतांनी संयुक्त सचिव पद मिळवलं. दिवसभरातील 7वी महत्वाची बातमी. मुंब्रा दुर्घटनेमध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मध्य रेल्वेनं प्रवाशांनाच जबाबदार धरत त्यांच्याच चुकीमुळे हा अपघात झाल्याचा दावा केला होता. या घटनेवरील समितीच्या अहवालातही बाहेर लटकणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा अडकल्यानं हा अपघात झाल्याचं नमूद करण्यात आलं. मात्र लोहमार्ग पोलिसांच्या तपासात आणि VJTIच्या तज्ज्ञ अहवालामध्ये ट्रॅक मेंटेनन्समध्ये झालेल्या अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर 2 अभियंत्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं मध्य रेल्वे कर्मचारी संघटनांनी या कारवाईच्या विरोधात गुरुवारी आंदोलन छेडत काही काळ लोकल सेवा रोखून धरल्या होत्या. याच आंदोलनाचा मोठा फटका प्रवाशांना बसला. लोकल बंद असल्यानं लोकांनी थेट ट्रॅकवरून चालतच वाट धरली. मध्य रेल्वेवरील आंदोलनामुळे ठप्प झालेल्या लोकल अचानकपणे सुरू झाल्या आणि रुळावरून जाणाऱ्या प्रवाशांना त्यांनी उडवलं. या दुर्घटनेनं संपूर्ण शहर हादरलेलं होतं. अंबरनाथ फास्ट लोकलनं रूळ ओलांडत असलेल्या 4 जणांना जोरदार धडक दिली. यात 2 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर उर्वरित 2 जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती मिळते. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. मिळालेल्या माहितीनुसार हे 4 जण रेल्वे रुळांवरून चालत होते आणि त्यावेळी अंबरनाथकडून मुंबईकडे येणारी फास्ट लोकल वेगानं आली होती आणि त्यांना धडक बसली. या अपघाताचा थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी नेमकी काय माहिती दिली आहे ती पाहूया. 5 प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवरती चालत होते. त्यापैकी 4 प्रवाशांना लोकलच्या मुळे इजा झाली होती. या 4ही प्रवाशांना आपण इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमधनं जी माहिती आपल्याला हाती आलेली आहे त्यामध्ये यापैकी 2 प्रवाशांचा हा अपघाती हे आता मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये जी आंदोलनाची जी परवानगी त्यांना दिली आली होती त्या परवानगीमध्ये फक्त DRM कार्यालयामध्ये जाऊन तिथे निवेदन देणे इतकीच परवानगी त्यांना देण्यात आलेली होती. याच्यामुळे प्रवाशांना जो यातनं त्रास झाला याच्यासाठी यांच्यावरती योग्य ती कारवाई अनुशासनात्मक नियमांच्याद्वारे करण्यात येणार आहे. तर आपण पाहिलं की ज्यावेळेला अशा प्रकारचे अपघात होतात त्यावेळेला सर्वसामान्य मुंबईकरांचे आणि सर्वसामान्य लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेच हाल होतात. त्यांचे जीव जातात, त्यांची कुटुंब उघड्यावर पडतात. मात्र याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासन घेण्यास तयार नसल्याचं या मिळालेल्या उत्तरानंतर निश्चित लक्षात आलं असेल. रोज सकाळ असेल किंवा संध्याकाळ असेल ज्यावेळेला सर्वाधिक गर्दीच्या काळामध्ये
लोकलनं प्रवास केले जातात त्यावेळेला अपघातांची संख्या देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात असते. कालचा प्रकारही तशाच प्रकारे पाहायला मिळालेला होता. ज्या वेळेला मध्य रेल्वेचे असलेले कर्मचारी संपावर जातात आणि संपाची हाक दिल्यानंतर मात्र अचानकपणे रेल्वे सुरू होतात. चाकरमान्यांना घराकडे जाण्याची इच्छा असते, मात्र त्याच वेळेला झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. तर एका बाजूला ज्या वेळेला आपण पाहतो राजकारणी मंडळी, त्यातही अगदी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी देखील प्रवास केला. त्यावेळेला गर्दीच्या वेळेमध्ये त्यांना मिळालेलं विंडो सीट या संदर्भातही काही प्रश्न उपस्थित झालेले होते. रोज प्रवास करणाऱ्यांना विंडो सीट नव्हे, मात्र चौथ्या सीटवरती बसणं देखील मुश्किल असतं. उभं राहून प्रवास करावा लागत असतो. असेच रेल्वे प्रवासी संघटनेकडून आपल्यासोबत यावेळेला महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या वंदना सोनवणे जोडल्या गेलेल्या आहेत आणि रेल्वे ॲक्टिव्हिस्ट समीर झवेरी देखील अगदी काही क्षणात आपल्यासोबत असतील. मात्र वंदनाजी, मला आपल्याला विचारायचं आहे, ज्यावेळेला रेल्वे प्रवाशांच्या संदर्भामध्ये विविध आश्वासनं दिली जातात, आश्वासनांची पूर्तता तर फार दूर, मात्र सकाळी निघालेला व्यक्ती घरी सुरक्षितरित्या पोहोचतो का, यावरती देखील प्रश्न उपस्थित होतात. मात्र आज मिळालेलं उत्तर रेल्वे प्रशासनाकडून त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना नव्हे, केवळ गर्दीच्या वेळेला आंदोलन करायची, जीवावरती बेतलं की त्याची जबाबदारी रेल्वेनं स्वीकारायची नाही. वंदना सोनवणे, काय वाटतंय तुम्हाला? ह्या आजच्या घटनेनंतर एकच आपल्याला शिकायला मिळतं, रेल्वे प्रशासन भिन्न आहे. लोकांचा अपघात होता त्यांना त्याचं काही नाही, पण रेल्वे इंजिनियर दोन जे आपल्याला याच्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांचा जो अहवाल आलेला आहे, त्यांच्या ज्या चुका आहेत, त्यांच्या चुका मिटवण्यासाठी ते स्वतःसाठी स्वार्थासाठी ते आंदोलन करतायत आणि त्या आंदोलनामुळे आमचे 4 प्रवासी अपघातामध्ये मेले. ह्यांचं त्यांना काही जाण नाही. आज मीटिंग मध्ये गुळमुळीत उत्तर दिलेले, त्यांनी ठोस उत्तर देत नाही आणि आम्हाला आंदोलन केलं की आमच्यावर गुन्हे दाखल होतात. दोन्हीकडून बुक्क्याचा मार रेल्वे आम्हाला देत आहे. ह्यांच्या विरुद्ध आम्हाला ऍक्शन घ्यावीच लागेल. जर अशा प्रकारचे आम्हाला जर सूचना, आम्हाला जर अडचणी निर्माण तुम्ही करत असाल तर आम्ही सर्वजण आता सर्व संघटनांनी मिळून आम्ही आता आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. तुम्ही रेल्वे प्रशासन जेव्हा केंद्र सरकारचा 2 इंजिनियर चूक करतात, याचा अर्थ पहा, विचार करा, 2 इंजिनियर चुकतात आणि त्या चुका झाल्यानंतर सुद्धा त्याला सर्व केली जाते. याचा अर्थ ही रेल्वे चालली कुठे, रेल्वे प्रशासन चाललं कुठे, केंद्र सरकार चाललं कुठे? लक्षात ठेवा, आमची माणसं मरतायत, त्यांच्या घरातला कोणी नाही. ते लोक रेल्वेने प्रवास करत नसतील, ते एसी गाड्यामध्ये बसतात, एसी ऑफिस मध्ये बसतात, पण त्यांना आमची काही पर्वा नसते. मेले तर मेले, मरा तिथे, आम्हाला काय करायचं? आम्ही आंदोलन करणार आणि आम्ही गुळमुळीत उत्तर देणार. आणि तुम्ही जर आंदोलन केलं ना, या तुम्ही बरोबर करतो, आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकतो. उदाहरण सांगते तुम्हाला, मी फक्त महिलातर्फे सांगितलं होतं, अजून आठवा, तुम्ही रेल्वेला कल्याणला फोन करा, मला पकडायला पोलीस आले ते. मी फक्त एवढंच बोलले की महिला प्रवासी तुमच्यावर बहिष्कार टाकणार आहे मतदानावरती. मला रेल्वे पोलीस मला पकडायला आले होते. मी सांगत मी तयार आहे जायला, कपडे पण घेऊन गेली होती, एवढ्यापर्यंत मी तयार केली होती. पण ते लोक म्हणले, कशाला मॅडम, आम्हाला कामाधंद्याला लावताय, आता निवडणूक आली, अशा प्रकारे आम्हाला थांबवलं गेलं. बरोबर आहे. म्हणजे निवडणुकीच्या वेळेला यायचं. मात्र वंदनाताई, काल घडलेल्या घटनेमधलं नेमकं मग सत्य काय समजायचं? ज्या वेळेला 4 प्रवाशांना जीव गमवावा लागतो, घरातला कर्ता पुरुष किंवा महिला, त्यातून जर अशा प्रकारे जीव गमवावत असेल आणि त्यावरती रेल्वे प्रशासन जबाबदारी घेत नसेल, तर मग मुंबईकरांचं आणि प्रवाशांनी नेमका विश्वास कुणावरती ठेवायचा आणि रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार चालू ठेवायचा का? नाही, अजिबात नाही. सगळे प्रवासी संघटना आता जागे झालेले आहेत. सगळे आम्ही उठून मिटिंग घेतलेले आहेत आणि आम्ही आंदोलन करणार. जावे जेलमध्ये जावो, काय होईल तर होईल आमचं. आता आम्ही मागे हटणार नाही. आमच्या लोकांचा जीव जातोय, तुमचं काही जात नाही. तुमच्या रेल्वेच्या इंजिनियर लोकांना तुम्ही वाचवा. अरे इंजिनियर झालं तुम्ही, इंजिनियर काय डोकं पाहिजे. जेव्हा त्याला कळलं, रूट बांधले, हे बांधले, प्लॅनिंग केले, तर डोकं नव्हतं का त्याला? त्याने रुळाखालची माती सरकणार हे ते त्याला माहिती होतं. इंजिनियर झाले का तुम्ही? इंजिनियर म्हणजे काय, कुठल्या थराला माणूस असतो आणि कुठल्या प्रकारे योग्यतेने नियोजन करतो आणि त्याला रेल्वेचे अधिकारी वाचवतात. याचा आता विचार करा, रेल्वे कुठपर्यंत चाललेली आहे. आमच्या प्रेतावरती ही लोक हे करतायत. लक्षात ठेवा, आता आम्ही थांबणार नाही, आता आंदोलन करणार आहे. आता शेवटची माहिती सांगते, जरी जेलमध्ये जाऊ आम्ही, अडकू, आता मरू सुद्धा, आमचे प्रवाशांना आम्ही जे करणार, आता वाचवणार. आता आमच्या प्रवाशांना जर योग्य रीतीने आम्हाला हे नाही झालं, तुम्ही योजना, जे नवीन ट्रॅक्स आणि ज्या प्रोजेक्ट आहेत
त्यात तुम्ही जलदगती नाही केल्या तर आम्ही सर्व प्रवासी संघटना आंदोलन करणार आहोत, लक्षात ठेवा. आणि जो कोणी इंदोर इंजिनियर आहेत त्यांनी आम्हाला समोर यावं, आमच्या समोर स्टेटमेंट द्यावं की मी असं चुकलो आणि असंच झालं आणि असं केलं. आमच्या समोर त्यांनी यावं आणि त्याने समोर आमच्या मिटिंग घ्यावी, तर आम्ही शांतता बसून. तर आम्ही शांत बसणारच नाही. अरे आमचे माणसं मरतायत रे, तुमची नाही रे. आमची माणसं तिकीट काढतात, पास काढतात ती लोक. आणि जो पास काढतो ना तो श्रीमंत नसतो भाऊ, श्रीमंत नसतो, करोडपती नसतो. तुम्हाला 1.5 लाख पगार येत आहे, एसी मध्ये तुम्ही 1.5 लाख पगार येत आहे. माझा माणूस फक्त 10-15 हजारामध्ये काम करतो. बरं, मग वंदनाताई, कालच्या घटनेमध्ये नेमकं काय घडलेलं होतं? त्यांच्या कुटुंबियांशी तुमचं बोलणं झालं का? आणि त्यांच्या कुटुंबियांना नेमक्या आता अपेक्षा काय आहेत? वंदनाताई, काय कसल्या, परत बोला, रिपीट करा. कालच्या घटनेमध्ये नेमकं काय घडलेलं होतं? कुटुंबियांच्या काही अपेक्षा आहेत का यावेळेला? आणि रेल्वे प्रशासनासमोर त्या मांडल्या जातील का? अपेक्षांची पूर्ती झाली नाही तर मग पुढे काय? अहो, मी आता सांगितलं, आम्ही ट्रॅकवर उतरू, जेलमध्ये जाऊ. नाही, कालच्या घटनेबद्दल मला जाणून घ्यायचं, काल नेमकं त्या ठिकाणी काय घडलं होतं? काल तुम्ही आंदोलन केलं, बरोबर आहे. आंदोलनामुळे रेल्वे खोळंबली गेली, लोकांची गर्दी वाढली, प्रत्येक स्टेशनला गाड्या लेट झाल्या. एका गाडीची गर्दी 5 गाड्यांची गर्दी एका गाडीवर आली, बरोबर आहे. काय हाल झाले बायकांचे काय हाल झाले असतील. प्रत्येक जण आपापला वाय करत होता, बाहेर जाऊन ट्रॅक बघवता, गाडी बघवते, रिक्षा बघवता, बायकांना घरी जायची घाई, स्वयंपाक करायची घाई. आणि ह्या स्थितीमध्ये जे बस आणि जे वाहतुकी यंत्रणा त्यांनी सज्ज झालं पाहिजे ना. रिक्षा, बस हे बसेस असतात किंवा एसटी असतात, ह्यांनी महामंडळाने आम्हाला मदत केली पाहिजे. ताबडतोब एसट्या सोडल्या पाहिजे, 10 बस सोडल्या पाहिजे, स्टेशन लावून ताबडतोब महिलांना नेलं पाहिजे. या यंत्रणेला सुरू करा ना. भले तुमचं काय होतं, पण बाकीच्या यंत्रणा सुरू करायला पाहिजे की नाही. महिलांना घरी जायचं असतं, बायका पोरांचे हाल होत असतात. हे ह्यांना काही नाहीये. ह्यांच्यापैकी इंजिनियरला तुम्ही वाचवा. आमचे इंजिनियर खूप चांगले आहेत, आमचे ते झालं तरी आम्हीच फक्त आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आंदोलन केलं, आमची माणसं तुम्हीच मारली आहेत, लक्षात ठेवा. बरोबर आहे. ही हत्या असल्याचा आरोप तुम्ही करतायत. रेल्वे प्रशासन याची जबाबदारी घेतं का, त्याकडे लक्ष असेल? धन्यवाद वंदनाताई, तुम्ही आमच्या सोबत जोडल्या गेलात त्यासाठी. भूषण शिंदे आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत. भूषण, आज खरं तर प्रवासी अक्षरशः संतापलेले आहेत. घटना जरी आता जुनी झालेली असली तरी देखील मुंबईकरांना रोज प्राण गमवायची भीती सातत्यानं असते, कारण रेल्वेवरती वाढत असलेला भार आणि प्रवाशांची वाढती संख्या, त्यातली असुरक्षितता. ज्यावेळेला प्रवाशांशी तुम्ही बातचीत केली भूषण, कुठले मुद्दे आज थेट मांडावेसे वाटतात? नक्कीच विशाल सर, एकंदर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे, रेल्वेच्या इंजिनियर्सचं आंदोलन झालं आणि त्याचाच फटका हा रेल्वेला बसला. रेल्वेचा अपघात त्यामध्ये झाला आणि एकंदर त्यामध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि उर्वरित 2 जण जे आहेत ते अगदी गंभीर जखमी आहेत. त्यामुळे एकंदर हा मोठा फटका आहे. आणि अनेक प्रवाशांची बातचीत केल्यानंतर प्रवाशांचं हेच म्हणणं आहे की रेल्वेची संख्या अजूनही अपुरी आहे. रेल्वे म्हणजे गर्दीच्या तुलनेत जर रेल्वेची संख्या जर पाहिली तर ती अजूनही अपुरी आहे. त्यामुळे रेल्वेची संख्या वाढवणं हे अत्यंत अपरिहार्य आहे. एकीकडे एसी लोकल ट्रेनचा काहीसा याच्यामध्ये आपल्याला फटका बसणं पाहायला मिळत आहे, कारण एसी ट्रेन ज्या वेळेला जाते त्यामध्ये कमी प्रवासी चढतात. त्यामुळे कुठेतरी मागील जी ट्रेन असते, मागील जी लोकल ट्रेन असते त्यामध्ये अनेक प्रवासींची गर्दी होते. त्यामुळे एसी ट्रेन चा विषय जो आहे तो अगदी गंभीर आहे. मागे एकदा मुंब्रा कळवाच्या दरम्यान जेव्हा अपघात झाला होता त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये हस्तक्षेप करत कुठेतरी आपली भूमिका मांडली होती की याच्यामध्ये संपूर्ण रेल्वे जी लोकल ट्रेन आहे ती आपण एसी करण्याचा विचार करत आहोत. पण त्यानंतर कुठेतरी याची सगळ्यात चर्चा जी आहे ती थांबली. त्यामुळे कुठेतरी एसी लोकल ट्रेन करण्यावरून आता कोणत्याही प्रकारची चर्चा सध्या सुरू होत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा लोकल ट्रेनची जी गर्दी आहे ती अजूनही गंभीर स्वरूप धारण करत आहे. लोकल ट्रेन काही 10 मिनिटं, 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं याच्या पुढे जर जी उशिरा धावली तर लोकल ट्रेनच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती आपल्याला प्रचंड गर्दी पाहायला मिळते. अगदी जे प्लॅटफॉर्म आहे ते आपल्याला अगदी अपुरे पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी गर्दी जी आहे ती ओव्हरफ्लो होते. आणि मागे सुद्धा अशाच प्रकारे जेव्हा गर्दी ओव्हरफ्लो झाली होती तेव्हा सुद्धा आपल्याला एल्फिस्टनची दुर्घटना घडली होती. त्यामुळे अजूनही ब्रिज जे आहेत, प्लॅटफॉर्म जे आहेत ते या गर्दीला कुठेतरी अपुरे पडत आहेत. त्यामुळे लोकल ट्रेनची संख्या वाढवणं, लोकल ट्रेनवर आणखी अनेक सुविधा देणं आणि कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमध्ये नियोजन करणं हे अजूनही आवश्यक आहे. ते सध्या आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये. बरोबर आहे. आणखी किती रेल्वे दुर्घटना आणि रेल्वे दुर्घटनांनंतर प्रवाशांचे गेलेले जीव यावरती आणखी किती काळ आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. खरोखर हे दुर्दैव आहे. धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुण्याच्या खेड तालुक्यातील काळेची वाडीमध्ये एक थरारक घटनेनं संपूर्ण भाग हादरलेला आहे. घराच्या अंगणामध्ये झोका झुलवणाऱ्या एका चिमुकल्यावरती बिबट्याचा हल्ला होण्याचा प्रसंग अवघ्या काही क्षणांवर टळला. हा हृदयाचा ठोका चुकवणारा प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. काळेचीवाडी परिसरातील एका घराच्या अंगणामध्ये चिमुकला झोका घेत खेळत बसलेला होता.
बिबट्या अचानकपणे कंपाऊंड ओलांडून आत शिरला। बिबट्याचा उद्देश घरातील कुत्र्याची शिकार करण्याचा होता, मात्र त्याच क्षणी चिमुकल्यानं प्रसंगावधान राखत घरामध्ये धाव घेतली आणि मोठा अनर्थ टळला। काही क्षणांचा फरक झाला असता तर गंभीर अपघातही घडला असता। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। स्थानिकांनी तत्काळ वन विभागाला कळवून परिसरामध्ये पिंजरा लावण्याची मागणी केलेली आहे। इतकंच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून जांबूत आणि पिंपरखेड परिसरातही बिबट्यामुळे दहशतीचं वातावरण होतं। याची गंभीरता लक्षात घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी मुख्य वन संरक्षकांना पत्र लिहिलेलं होतं। त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूयात। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बिबट्याचं मनुष्यावरील हल्ले सातत्यानं वाढतात। गेल्या दीड महिन्यामध्ये हे संकट अधिकच तीव्र झालेलं असून बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये या काळामध्ये 4 निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे। याखेरीज गेल्या काही दिवसात वन विभागानं 7 बिबट्यांना जेरबंद केलंय। पण सातत्यानं होणारे हल्ले पाहता नरभक्षक बिबट्या अजूनही याच परिसरात असण्याची दाट शक्यता आहे। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्याचा वावर आसपासच असल्यामुळे तो आणखी काही माणसांवरती हल्ले करू शकतो अशी भीती आहे। या परिस्थितीमध्ये नरभक्षक बिबट्याची ओळख पटवून त्यास ठार मारणं अत्यंत आवश्यक आहे। आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत स्वतः अमोलजी कोल्हे जोडले गेलेले आहेत। अमोलजी, आपलं खूप खूप स्वागत। खरं तर अनेक घटना बिबट्याच्या हल्ल्याच्या या पुन्हा एकदा उघडकीस येत असल्याचं दिसतंय। 35 वर्षाचा तरुण असू दे, चिमुकली व्यक्ती असू दे, कुणीही या बिबट्यांच्या हल्ल्यातून सुरक्षित नसल्याचं स्पष्टपणे दिसतंय। एक घटना जी आम्ही यावेळेला दाखवतोय की चिमुकला झोपाळ्यावरती बसलेला आहे आणि अचानकपणे बिबट्या येतो, मात्र प्रसंगावधान राखत हा चिमुरडा घरात शिरतो म्हणून त्याचे प्राण वाचले। मात्र अनेक जण आपले प्राण वाचवण्यामध्ये अयशस्वी ठरत असल्याचं दिसतंय। या घटना गंभीरतेनं घेणं गरजेचं आहे आणि बिबट्यांच्या हल्ल्यातून आता सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवं, तुम्ही स्वतः देखील या संदर्भातला आवाज उठवलेला होता। अमोलजी, यामध्ये खरं तर हा प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण बघितलं, केवळ जुन्नर वन विभागाचं जर बघितलं तर जुन्नर वन विभागामध्ये जवळपास 2000 बिबटे आहेत, जवळपास 2000 बिबटे। आणि आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही जवळपास 57 हे आतापर्यंत जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। 2-3 याच्यामध्ये गोष्टी आहेत। बिबट्याचा नैसर्गिक अधिवास जो आहे तो सोडून बिबट्या खरं तर लपण असलेल्या जागेमध्ये, उसाचं क्षेत्र मोठं आहे, त्याच पद्धतीनं जनावरांसाठी केलेला चारा, आता जो ज्याला आपण हत्ती गवत म्हणतो, या हत्ती गवतामध्ये बिबट्याची लपण मोठ्या प्रमाणावर होते। आणि एक बिबट्या मादी ही साधारणतः वर्षाला 4 पिलांना जन्म देते। त्यामुळे याची जी ग्रोथ आहे ही एक्सपोनेन्शियल व्हायला लागलेली आहे। त्यामुळे याच्यावर चतुर्सूत्रीचा अवलंब होणं गरजेचं आहे। याच्यावर काही इमिजिएट, इंटरमिजिएट आणि लॉंग टर्म अशा 3 गोष्टींचा जर विचार केला तर इमिजिएटली एफर्ट जो पाहिजे तो वंतारा सारख्या ठिकाणी यातल्या किमान 1500 बिबट्यांचं स्थलांतर तातडीनं होणं गरजेचं आहे। कारण पुढच्या वर्षभरात पुन्हा या 2000 बिबट्यांच्या जवळपास जर 40% फक्त आपण मादी पकडली तरी सुद्धा त्यांच्या होणाऱ्या पिलांची संख्या पाहिली तर हा प्रॉब्लेम आणखी वाढणार आहे। सो इमिजिएट हे एक स्थलांतर आहे। दुसरा एक फार महत्वाचा इंटरमिजिएट जो मुद्दा आहे तो म्हणजे राज्य आपत्ती घोषित करणं गरजेचं आहे। केरळमध्ये हत्ती मानव संघर्ष जो होता त्यामध्ये हत्ती मानव संघर्षासाठी राज्य आपत्ती केरळसारखं छोटंसं राज्य घोषित करतं, तर महाराष्ट्रासारख्या राज्यानं ही राज्य आपत्ती घोषित करणं गरजेचं आहे। आणि ही जर राज्य आपत्ती घोषित केली तर वन विभागाला पुरेसं मनुष्यबळ, साधन सामग्री तर मिळेलच, बरोबर, पण त्याचबरोबर वन विभागाच्या हजारो एकर जागा या भागात आहे। म्हणजे अगदी ही जी आता परवाची पिंपरखेडची जर घटना बघितली तर शेजारी काठापूर आहे, काठापूरमध्ये जवळपास 500 एकर फॉरेस्टची जागा आहे। किंवा आता तुम्ही ज्या घटनेचा उल्लेख केला ही खेड तालुक्यातली काळेचीवाडी मधला ही गोष्ट, ज्या मांजराच्या मागे बिबट धावत आला आणि मुलगा झोपाळ्यावर झोके घेत होता। म्हणजे अक्षरशः आमच्या भागामध्ये जशी एकेकाळी रस्त्यावर कुत्री दिसायची तसे आता बिबट दिसायला लागले। आणि ही दहशत ही कायम आहे। आणि 3.5
फुटाच्या खालचं जे काही दिसतं ते बिबट्याला भक्ष्य वाटतं बरोबर. आणि बिबट्या त्याच्यावर झडप घालतो. बरं, शेतात काम करत असताना वाकून काम करावं लागलं, खुरपत असताना तो उभं राहून खुरपू शकत नाही माणूस, कांदे लावताना उभं राहून करू शकत नाही गोष्टी. त्यामुळे ही सगळ्या अडचणी आहेत. त्यामुळे इंटरमिजिएट इफेक्ट जो आहे त्या फॉरेस्टच्या जागांमध्ये कुंपण घालून बिबट्याचा नैसर्गिक अधिवास तयार करायला पाहिजे आणि त्यामध्ये हे बिबट सोडले पाहिजे. याच्या एक दुसरी फार वेगळी अडचण आहे. ती अडचण अशी आहे की आपल्याकडे म्हणजे पशुसंवर्धन विभागानं सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. एकीकडे गोरक्षक जे आपल्याला म्हणवतात हे गोरक्षक असल्यामुळे गोरे जे आहेत, गायींना जे गोरे हे होतात, विशेषतः जर्सी गायींना, या गोऱ्यांचं काय करायचं हा एक फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. बरोबर आहे. आज पशुसंवर्धन विभागाकडून सेक्स सॉर्टेड सिमेन हे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाहीये. बरं, सेक्स सॉर्टेड सिमेन असेल तर 2100 रुपये पडतात आणि अनसॉर्टेड सिमेन असेल गायींसाठी तर ते 400 ते 600 रुपयामध्ये होतं आणि मग त्यामध्ये 50% चान्स आहे गोरे जन्माला यायचा. बरं, जर्सी गाईला जन्माला आलेल्या गोऱ्याचं शेतकऱ्यांनी करायचं काय? त्याला तो गोरा विकताही येत नाहीये. बरोबर आहे. आणि मग अनेक घटना अशा निदर्शनास येतात की हे गोरे सोडावे लागतात. कधी फॉरेस्टच्या जमिनीवर सोडावे लागतात, कधी ओढ्याच्या काठी सोडावे लागतात, जे बिबट्याला पुन्हा आयतं खाद्य तयार होतं. तर अशा पद्धतीचा एक नैसर्गिक अधिवास करून बिबट्याला जर ते खाद्य तयार केलं, त्याचबरोबर इंटरमिजिएट याच्यामध्ये बिबट हा शेड्यूल 1 मधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला हालचाली सुरू कराव्या लागतात, ज्या आम्ही आधीच सुरू केलेल्या आहेत. की बिबट आता त्याच्या नैसर्गिक अधिवासात राहत नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. खरोखर आहे डॉक्टर. ज्या प्रकारे लॉंग टर्मचा फक्त शेवटी येतो तो लॉंग टर्म आहे, तो नसबंदी करणं आहे. बिबट्याच्या नसबंदीसाठी आपण केंद्र स्तरावरून राज्य स्तराकडे याची विचारणा आणली. राज्य स्तराने एक प्रस्ताव पाठवलेला आहे. आता तो वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे प्रलंबित आहे. याच्यावर तातडीनं दखल घेऊन 115 बिबट मादींचं प्रायोगिक तत्वावर जे आपण प्रजनन नियंत्रणाचं प्रस्ताव दिलेला आहे याच्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर अमोल कोल्हे, तुम्ही केवळ समस्या नव्हे तर त्याचं समाधानही मांडण्याचा प्रयत्न करताय. आपण मिळून ही समस्या सोडवायला हवी, कारण महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचे वाढणारे हल्ले त्यात अनेकांचे प्राण जात असल्याचं आपल्याला दिसतंय आणि ही खरोखर आपली सगळ्यांची मिळून असलेली जबाबदारी आहे की यावरती केवळ चर्चा न करता थेट तोडग्याकडे आपण सगळ्यांनी वळायला हवं. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही लोकशाही मराठी बरोबर या संदर्भात बोललात त्यासाठी. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.